जय महाराष्ट्र मालिका प्रेमींनो, तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होणार आहे याचा एक जबरदस्त प्रोमो आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. लताला 1,00,000 रुपये देण्यासाठी सारंग हा आजारी असल्याचं ढोंग करून घरीच राहतो व बाकीचे सर्व वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाला जात असतात. मागून सुमित्रा, जानकी आणि ऐश्वर्या जात असतात व ऐश्वर्या येता येता सारंगला सांगते, तुम्ही कपाटातनं पैसे घ्या, मी खिडकी बाहेर शिडी लावते आणि त्याच्यातून उतरून तुम्ही लताकडे जा आणि आजच्या आज तिला आपला प्लॅन सक्सेस करायला लावा. याप्रमाणे जानकी, ऐश्वर्या आणि सुमित्रा घराच्या बाहेर पडतात व तेवढ्या सुमित्रा ऋषिकेशचा फोन येतो व मधाची बाटली आणायला सांगतो. सुमित्रा मध्ये मधाची बाटली आणायला जाते व ऐश्वर्या खिडकी बाहेर बघते की सीडी पहिल्याचीच लावलेली आहे व विचार करते तर सीडी तर लावलेली आहे, याच्यावरनं सारंग खाली उतरेल आणि लवकरात लवकर जाऊन लताला पैसे देईल. आणि जानकी ही ऋषिकेश सोबत बोलत असते. ऐश्वर्याने सांगितल्याप्रमाणे सारंगा पैसे घेतो आणि निघतो व सुमित्रा ऐश्वर्याला आवाज देते, कामानिमित्त घरात बोलवते. तेवढ्या ऐश्वर्या सारंगला फोन करते व म्हणते, सीडी पहिल्याचीच लागलेली आहे, तू त्याच्यावरनं खाली उतर आणि सरळ लताकडे जा. व तेवढ्यात सारंग खिडकीपाशी येतो. त्या खिडकीपाशी त्याला सीडी दिसत नाही, कारण सीडी हा गुलाब पहिलंच तिथून घेऊन गेलेला असतो. व ऐश्वर्या सारंगला सांगते, काही करा, कसंही करा, उडी मारा, पण तुम्ही तिथं लवकरात लवकर जाऊन लताला पैसे द्या. व तेवढ्यात जानकी येते व ऐश्वर्याला विचारपूस करते की कुणाला एवढ्या रागात बोलत होती. तेव्हा ऐश्वर्या सांगते की माझी मावस बहीण गोव्याला चालली आहे, तर ती मला आग्रह करते, त्याच्यामुळे मी तिला नाही असं मी सांगत आहे. व सारंग युक्ती लावतो, साडीच्या सहाऱ्याने खाली उतरायला बघतो. पैसे घेऊन सारंग खाली उतरत असताना साडी निसटते व सारंग पैशासहित धपदिशी खाली पडतो. व सर्वजण तिथे जमा होतात. तेव्हा सर्वजण सारंगच्या अवतीभोवती पसरलेले पैसे पाहून खूपच हवालदिक होतात व नाना त्याला विचारतात का हे पैसे तुझ्याकडे आले तरी कुठून. व ऐश्वर्या म्हणते की चोर आला होता का घरी, असे या भाषेमध्ये बोलून ती सारंगला इशारा करते की घरी चोर आला होता असं सांग आणि मी तिच्या मागे येता येता मी पडलो असं सांगायला लावते. इशाऱ्यामध्ये सांगितलं, पण जानकीला त्यांच्यावर संशय आलेला असतो. व नाना म्हणतात ते सगळं ठीक आहे, पण एवढे पैसे तुमच्याकडे आले कुठून. व ऐश्वर्या म्हणते, आम्ही पहिलेपासून थोडे थोडे पैसे जमा करतोय. जमा तेव्हा करशाल ना जेव्हा तुम्ही कमवताय, तुम्ही कमवत नाही तर तुम्ही पैसे जमा कसं काय करताय. यावर सारंग म्हणतो, हे माझे पीक बियाणे इकले त्याचे पैसे आहे. यावर नाना म्हणतात, त्याच्यावर तुझा आता काही हक्क उरलेला नाही. तेव्हा हक्क होता जेव्हा तू शेतात जाऊन राबायचा, पण आता ते तू करत नाही, मस्त एसीच्या हवेला तंगड्यावर करून बसतो, त्याच्यावर तुझा अधिकार नाही, ते पैसे माझ्याकडे दे असं म्हणून नाना तिच्याकडनं पैसे घेतात. तर मित्रांनो, लताला पैसे मिळतील का आणि लता हे नाटक पुढे चालू ठेवेल का हे बघणे खूपच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि कशा पद्धतीने लता मॅनेज होती हे पण बघणे खूपच महत्त्वाचं ठरणार आहे. तर बघत राहा आणि सबस्क्राईब करा.